निलेश म्हात्रे बेलापूर यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर जुईनगर म्हटलं की निलेश म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रशांत म्हात्रे यांचे वेगळे संबंध देखील आहेत. सातत्याने जेव्हा जेव्हा या जुईनगर विभागामध्ये स्पर्धा असतात यांचं आपल्याला हजेरी नक्कीच पाहायला मिळते. आज देखील ते या स्पर्धेनिमित्ताने ते उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा देखील इथे आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तर घेऊन चलतो मैदानापुढे मॅच नंबर आजच्या दिवसातील 6वी सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. स्टार्टिंग याला बॅट्समन आहे सोमनाथ आणि बजरंग. तर श्यामनाथ आणि बजरंग ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. स्टार्टिंग याला 40+6 खेळाडू श्यामनाथ. गोलंदाज देखील आपण पाहतोय 40+6 गोलंदाज आहे अनंत पाटील. तर या 40+ ने देखील बरेचसे क्रिकेट आज डेव्हलप केलंय. चांगले चांगले खेळाडू या 40+ ने देखील या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. तर यावेळेचा बॉल फटका तिथे फसलाय. पहिल्याच बॉलवर इथे विकेट संपादित केले. बॅट्समन इथे मात्र श्यामनाथला परतावं लागेल आणि पहिली सफलता यावेळी मात्र गोलंदाज अनंतच्या खात्यामध्ये. कोणाकडून? तर जगदीश मडवी यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. जर 6 चेंडू रिलीज केले, एकही बॉल एक्स्ट्रा न फेकता 6 बॉल तुम्ही रिलीज केले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हे आगळं वेगळं बक्षीस आहे. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले त्या गोलंदाजाने. पहिलाच बॉल इथून रिलीज करत असताना चांगल्या टप्प्यावर रिलीज झाला, तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागलं. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. तर निलेश माने येतोय. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय निलेश माने. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ग्लान्स केला, तिथे फिल्डर तयार स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्विक सिंगल टच अँड गो. जसा बॉल बॅटला लागला तदनंतर एक वेगळा सिंगल इथे कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या इथे मात्र 1ने खातं ओपन केलं जाते. बॅट्समन येतो स्ट्रायकिंग एंडला बजरंग, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. या मॅच मध्ये एक चांगली बॅटिंग करावी लागेल बजरंगला आपल्या टीमसाठी. यावेळेचा बॉल तिथे फटका चांगला आहे ऑन साइडला, आउट ऑफ द पार्क. बॅट्समन बजरंग नाव ऑन द फायर. 6 धाब्यांसाठी येतोय हा लाजवाब षटकार. तर उदय भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर 2 कॅचेस पकडल्या, सन्माननीय प्रशांत म्हात्रे बेलापूर यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेचा बॉल आणि ते मात्र लाऊड अपील होती, परंतु इथून डॉट बॉल येतोय. यष्ट्यांच्या मागे उदय भोईर देखील आपण पाहतोय, चांगली यष्टीरक्षण देखील करतोय आपल्या टीमसाठी. आणि त्याचबरोबर जगदीश मडवीने जर या गोलंदाजासाठी देखील पारितोषिक लावले. जर 6 चेंडू रिलीज केले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एकही बॉल एक्स्ट्रा न टाकला तर 500 रुपये दिले जातील. यावेळेचा बॉल ऑन साइड बुडावच्या रिझर्व मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन तिथे होतं. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 1ने वाढते. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 8 धावा. इथे करना 8 8.
यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय तिथे प्रेक्षकाला, इथे मात्र दर्शक दीर्घामध्ये चेंडू चाललाय 6 धाब्यांसाठी. काय स्ट्रोक होता, बॅटच्या टोचा वेध, तदनंतर मनगटाचा वापर आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धाब्यांसाठी हा आउट ऑफ द पार्क. शेवटच्या बॉलवर येतोय षटकार. टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 14 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं, गोलंदाज अनंत याने हाताळलं. फक्त 6 बॉल रिलीज करत असताना त्याने धावा खर्च केल्या मात्र 14. सुरुवात इथून चांगली झाली. वाघोबा टायगर्सच्या दरम्यान बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेण्यात आला. तर चला टीम सिद्धिविनायक टायटन्स, आपण वेळ कमी प्रमाणात खर्च करा. षटक क्रमांक 2 आणि P1चं पहिलं. गोलंदाज देखील तर टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धावा लागल्यात 20 रन्स. पहिल्याच बॉलवर इथे मात्र स्वागत केलं जाते. वैभव ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर. यावेळचा बॉल ते सरळ चेंडू रिलीज झालाय. पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिच होता. इष्टांच्या मागे चांगलं एक्सट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू इथून रिलीज झालाय. इथून कमबॅक केलं वैभव ठाकूरने आपल्या टीमसाठी. स्ट्रायकिंग बॅट्समन बचक त्याच्या बॅटमधनं पहिला बॉल फेस करताना षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळचा बॉल इथून मात्र संधी होती मोठा हिट खेळण्याची. फुलटॉस बॉल होता परंतु इथे मात्र टायमिंग फसलंय. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्यात 21. यावेळचा बॉल फुल टॉस मिड ऑफच्या रिझन मध्ये चेंडू लॉफ्ट केलाय. ते डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. फक्त एक सिंगल मिळेल. चांगलं कमबॅक केलंय वैभव ठाकूरने आपल्या टीमसाठी. आतापर्यंत त्यांनी बॉल रिलीज केले ते मात्र 4 आणि धावा खर्च केले ते मात्र 8.
टीमची एकंदरीत धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 22-22. 2 चेंडू इथून अजून देखील इथून शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन होते बजरंग. 10 ते 12 पावलांचा रनअप देखील आहे. यावेळीचा बॉल सरळ लॉफ केलाय. प्रॉपर टायमिंग होतं. मिडल ऑफ द बॅट मनगटाचा वापर बजरंगच्या बॅट मधनं हा षटकार. तो गणेश ढोळे येतोय. या मॅच मध्ये गणेश ढोळे कशी कामगिरी करेल हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल. कारण की इथून मात्र विकेट पडले. कितपत शांत ठेवलं जाईल या दोन्ही बॅट्समनला मंगेशच्या दरम्यान हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज मंगेश पण येतात यार. यावेळेचा बॉल तेज तर्रार होता परंतु इष्ट्याच्या मागे थोडस गपलत झाली. गॅदर करत असताना चेहऱ्याला जाऊन बॉल लागला जातोय. उदयच्या दरम्यान थोडीस मिसफिल्ड होते. तर एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 35 धावा 35 रन्स. स्ट्राईक इथून रोटेट झाले. स्ट्रायकिंगला बॅट्समन आलाय तो मात्र बजरंग, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत या इनिंग मध्ये 4 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल देखील स्लॉट मध्ये होता आणि सरळ चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. बजरंगच्या बॅट मधनं आणखीन एक षटकार. चांगली बॅटिंग करतोय बजरंग आपल्या टीमसाठी. यावेळी देखील एक मोठा हिट त्याच्या बॅट मधनं आला. टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 41 धावा 41. यावेळीचा बॉल तेज तर्रार चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलं इथून मात्र बजरंगला. कमबॅक केलं जाते. डॉट बॉल येतोय.
लास्ट बॉल ना, शेवटचा बॉल. आणि आतापर्यंत या ओव्हरचा जर विचार केला मंगेश याचा तर फक्त 7 धावा त्याने देखील खर्च केला आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल देखील फटका चांगला ऑन साइडला भिरकावलाय. तिथून सरळ चेंडू चाललाय. फ्लायटेड षटकार शेवटच्या बॉलवर येतोय हा षटकार बजरंगच्या बॅट मधनं. आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र तर 47 धावा. तर षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाज इम्रान खान. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे गणेश डोळे. यावेळचा बॉल इम्रानच्या दरम्यान चांगल्या टप्प्यावर रिलीज झालाय. पडल्यानंतर टर्न होतो. या बॉलला बीट केलं जातंय गणेश डोळेला. डॉट बॉल इथून मात्र रिलीज झालाय. इम्रान पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर अक्रॉस द लाईन. चेंडू इथून मात्र खेळला जाईल. यावेळी ऑन साइडला पुल केलाय. पुल इथून सक्सेसफुल होतोय. बॅट्समन आहे गणेश डोळेच्या बॅट मधनं आणखीन एक लाजवाब षटकार. तर टीमची धावसंख्या 53 धावा. यावेळी देखील फटका चांगला आहे. ते लॉंग ऑफचं रिझन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाले. थ्रो देखील येतोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 54 धाबा 54. आतापर्यंत चांगली धावसंख्या देखील आपल्याला धावफलकावर लागताना पाहायला मिळते. वाघोबा टायगर्स या दरम्यान टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत निर्णय मात्र यशस्वीरित्या नक्की आपल्याला पाहायला मिळाला. यावेळचा बॉल शॉर्ट पिच होता. आणखीन एक पुल बॅट्समन बजरंगच्या बॅटमधनं आणखीन एक लाजवाब षटकार. काय बॅटिंग केली जाते बजरंगच्या दरम्यान. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं जर विचार केला तर 12 चेंडू त्याने फेस केलेत आणि त्या बॅटमधनं धावा आल्यात त्या मात्र 44 धावा. तर या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक या बजरंगच्या बॅटमधनं येईल का हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 7 षटकार त्याच्या बॅटमधनं देखील आलेत. तर लाजवाब खेळ बजरंगने या इनिंगमध्ये देखील खेळलाय. गोलंदाजाला विचार करण्यासाठी भाग पाडलं जाते. आक्रमकतेची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तर टीमची धावसंख्या 60 धावा. यावेळीचा बॉल फटका फसला. तिथे कैलास आहे एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स बाउंड्री लाईन क्रॉस करून जाणारा हा बॉल येतोय चौकार. इथून मात्र कलेक्शन चुकलं कैलासच्या दरम्यान.
तर 13 बॉल त्याने फेस केलेत बजरंग याने आणि 48 रन्स त्याच्या बॅटमधनं आल्यात. यावेळीचा बॉल काय स्ट्रोक आहे, लाजबाब बेमिसाल अफलातून बॅटिंग बजरंगच्या बॅट मधनं आणखीन एक षटकार आणि अर्धशतकीय खेळी बजरंगने देखील सादर केली आपल्या टीमसाठी. लाजबाब बॅटिंग या जुईनगर प्रीमियर लीग 2022 ची पहिली अर्धशतकीय खेळी बजरंगच्या बॅट मधनं लाजबाब. आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 70 धावा या धावफलकावर देखील लागल्या. आतापर्यंत हायएस्ट स्कोर या स्पर्धेचा देखील लागला जातोय. षटक क्रमांक इथे 4 संपले. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 70. पहिलं षटक देखील आपण पाहिलं. अनंतच्या दरम्यान पहिला बॉल रिलीज करत असताना विकेट त्याने संपादित केले. त्या ओव्हरमध्ये 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरं षटक वैभवने हाताळलं, ते षटक देखील महागडे ठरलं. त्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. तिसरं षटक मंगेशने हाताळलं, त्या ओव्हरमध्ये कुठेतरी वाटलं टीम कमबॅक करेल, परंतु चौथ्या षटकामध्ये जसं इम्रान खानला गोलंदाजीसाठी आणलं त्या ओव्हरमध्ये 23 धावा. इथून मात्र मोमेंटम पकडला तो मात्र वाघोबा टायगर्स या टीमने आणि टीमची एकंदरीत धावसंख्या लागली धावफलकावर 70. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. तर षटक क्रमांक शेवटचं किशोर पाटील. गोलंदाज किशोर पहिला बॉल इथून डॉट बॉल रिलीज झालाय. शेवटची ओव्हर स्लॉगिंग डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी केली जाते किशोरच्या दरम्यान. यावेळीचा बॉल गणेश डोळेच्या बॅट मधनं स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड बॅट्समन गणेशच्या बॅट मधने येतो ह्याला जवाब स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. तर सन्माननीय प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून बजरंगसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जे त्याने अर्धशतक लगावलं त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळीचा बॉल फटका फसला, चेंडू हवेत आहे, बॉल खाली फिल्डर येईल, परंतु इथे मात्र जजमेंट चुकलं. कॅदर चुकीचं पाहायला मिळालं. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 3 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 79 धावा. 79 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम बॅटिंग करत असताना वाघोबा टायगर्स. काय बॅटिंग झाले आतापर्यंत. खऱ्या अर्थाने या बजरंगने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलीत. 14 बॉल याने फेस केले आणि 54 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. तर फास्टेस्ट 50 देखील आपल्याला त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. तिथे डीप मधनं फिल्डर ते बॉलवर सेकंड रनसाठी इथून कॉल आलाय. दुसरी धाव ते मात्र घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज झाला गणेश डोले बाद. तर डॉट बॉल येतोय, शेवटचा बॉल.
तर शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू रिलीज केला जाईल किशोरच्या दरम्यान. यावेळचा बॉल शेवटच्या बॉलवर बिग 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 हिट. बजरंगच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 86 धावा आणि 87 धाव्यांचं टार्गेट आहे ते मात्र टीम सिद्धिविनायक टायटन्स या टीम पुढे. तर कोणी कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा जुईनगर प्रीमियर लीग 2022. तर सन्माननीय अतिथी काशीनाथजी पाटील साहेबांकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय बजरंगसाठी. त्याने अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधनं आलं, त्या अर्धशतकासाठी देखील 500 रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक येते. तर बॅट्समन देखील आपण पाहतोय बजरंग याच्या दरम्यान बजरंग चव्हाण जो पोलीस दलामध्ये देखील कार्यरत आहे, सदरक्षण आयोग खलनिग्रहण आयोग जनतेची सेवा करून देखील आज वेळात वेळ काढून ते हा खेळ खेळण्यासाठी देखील आलेले आहेत. कारण की पोलीस दलात कार्यरत असले तरी क्रिकेटवरचं प्रेम तर किशोर आणि इम्रानी सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय सुनील.
यावेळेचा बॉल काय चेंडू रिलीज केलाय. बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. पडल्यानंतर वेगवान हा बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथून मात्र डॉट बॉल एक सिंगल येते. बाईच्या स्वरूपात इथून धावफलकाचं खातं ओपन झालंय. एक धाव धावफलकावर देखील लागली जाईल. यावेळेचा बॉल बॅटची एज. यावेळेचा बॉल ऑन साइडला ते लॉफ्ट केला. डीपमध्ये फिल्डर आहे. एक सिंगल इथे प्राप्त झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढले. धावा लागला धावफलकावर 3 धावा. यावेळेचा बॉल तिथे पॉइंटच्या रिजन मध्ये एक चांगला झेल. काय एफर्ट होतं. लाजवाब कॅच. बॅट्समन क्रमांक पहिला इथून मात्र बाद झालाय आणि पहिल्या विकेटची होते पतन. पहिला हादरा यावेळी मात्र सिद्धिविनायक टायटन्स या टीमला. तर सन्माननीय काशीनाथ पाटील साहेबांकडनं देखील पारितोषिक आलं. जी कॅच पॉइंटच्या रिझन मध्ये सामनात याने पकडली त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील येते सन्माननीय काशीनाथ पाटील साहेबांकडनं. यावेळेचा बॉल ऑन साइडला ते लॉफ्ट केलाय. घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. तर कैलास ठाकूर तर कैलास पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर 3 षटकार लगावले तर अपूर्व पाटील माफ करा अपूर्व पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. पहिल्या मॅच मध्ये स्वस्तात परतला होता, परंतु या मॅच मध्ये कशी कामगिरी होईल. यावेळेचा बॉल फटका फसलाय. तिथे स्क्वेअर लेगचा फिल्डर आणखीन एक विकेटची पतन. बॅट्समन कैलासला देखील इथून परतावा लागेल. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय मंगेश. षटक क्रमांक 2 बजरंग. एक हायम ऍक्शनने चेंडू रिलीज केला जातोय. पोलीस दलामध्ये देखील कार्यरत आहे हा खेळाडू. गोलंदाज बजरंग ज्याने बॅटिंग करत असताना देखील अफलातून बॅटिंग केली. ज्याच्या बॅटमधनं आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आलं आणि 60 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळी देखील तेच तरार बॉल डॉट बॉल येतोय.
तर चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज बजरंग आपल्या टीमसाठी. यावेळीचा बॉल तेच सरार होता, पुल करायचा होता, परंतु स्वतः बॉलर येते बॉलवर एक सिंगल कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या एकने वाढली. धावा लागला धावफलकावर 4 धावा तर 5 धावा. यावेळीचा बॉल तेज थरार होता, पूर्णपणे वेगवान बॉल रिलीज केला जातोय. तर या गोलंदाजाची ऍक्शन देखील आपण पाहिली ना तर चांगली हाईट आहे आणि पॉपिंग क्रीज मध्ये येत असताना खांद्याचा वापर केला जातो. रिलीज करत असताना तेज थरारचे रिलीज केला जाईल. यावेळी देखील तेज तरार बॉल. ही ताकद आहे या गोलंदाजाची. वेग वेग आणि फक्त वेग या गोलंदाजाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर यावेळेचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने एकने वाढते. धावा लागत धावफलकावर तर नो बॉल आहे. तर फ्री हिटचा बॉल. तर टीमची धावसंख्या 6 धावा. तर यावेळी देखील व्हाईट बॉल. तर धावा धावफलकावर लागत त्या मात्र 8. तर टार्गेट देखील आपण पाहिलं तर तुम्हाला धावा कंप्लीट करायचे आहेत. त्यामात्र 87 मोठं टार्गेट आहे. लक्ष देखील मोठं आहे. तुम्हाला मोठे स्ट्रोक तुमच्या बॅटमध्ये देखील येणं इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल इथून मात्र डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 8 धावा. तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय संतोष पवार. हा देखील 30 थरार गोलंदाज आहे संतोष पवार. यावेळेचा बॉल बॅटची टॉपेज. एक सिंगल मिळेल फक्त. टीमची धावसंख्या इथून मात्र 1ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 9 धावा.
तर पंच नो बॉल आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन चेंडू पंच करायचा होता. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय. षटक क्रमांक 3. 87 रनचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत फलकावर दाबा लागला ते मात्र 10. यावेळेचा बॉल तिथे फिल्डर नाहीये. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी बॅट्समन किशोरच्या बॅटमधनं तर किशोरच्या बॅटमधनं येतोय हा चौकार. यावेळेचा बॉल लेफ्टहँडचा वेट. यू विल बी मिस. आय डेफिनेटली हिट. बॅट्समन किशोर डगआउट मध्ये प्रस्थान करत असताना आणखीन एक विकेटची झाली बदल. टीम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक टायटन्सच्या दरम्यान. तर सन्माननीय बलिराम पाटील साहेबांचे इथे आगमन झालं. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर बॅटिंगसाठी येतोय मिथुन. मिथुन मडवी आलाय बॅटिंगसाठी. इथून मात्र मिथुनला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील या मॅच मध्ये. जर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत देखील राहायचं असेल तर गोलंदाज देखील आपण पाहतोय संतोषला. यावेळचा बॉल आणखीन एक फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल आला तसा गेला. बॅट्समन मिथुन मडवी बॅक टू द डग आउट. तर वाघोबा टायगर्स या टीमचे संघ मालक देखील आपण पाहतोय डॉक्टर राजेश पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे ज्या बॅट्समन आपण पाहिलं बजरंगच्या बॅटमधनं षटकार आले 9. त्या 9 षटकारासाठी 500 रुपये म्हणजे प्रति षटकारासाठी 500 रुपये. 4,500 रुपयाचा मानकरी ठरलाय. आणि तदनंतर आपण बॅट्समन पाहिलं निलेश माने. त्याने 2 षटकार लगावले. तर 2 षटकारांसाठी त्यासाठी त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर बॅट्समन आपण पाहिलं गणेश डोले याला दिलेश डोले याला. तर त्याच्या बॅटमधनं षटकार आले ते मात्र 2. त्या 2 षटकारांसाठी 1000 रुपये. आणि एकंदरीत
टोटल अमाऊंट आहे ती मात्र 6,500 रुपये. यावेळचा बॉल फटका फसलाय. इथून मात्र फलंदाज होतोय बाद. तर उदयसाठी सुवर्ण संधी होती, इथे मात्र उदयसाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकार हॅट्रिक लगावली तर प्रशांतजी माते यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. जे पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं ना तर गणेश डोलेच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत. त्या मॅच साठी देखील प्रति षटकारासाठी 500 रुपये अर्थात 1,500 रुपयाचा मानकरी तो देखील ठरलाय पहिल्या मॅच मध्ये. तर हे पारितोषिक देखील आपण पाहतोय त्यांचे टीमचे संघ मालक सन्माननीय डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. 4,500चा मानकरी ठरला बजरंग चव्हाण. पहिल्या मॅच मध्ये 3 षटकार लगावले गणेश डोलेने, तो देखील ठरला 1,500 रुपयाचा मानकरी. यावेळचा बॉल फटका चांगला ऑन साइडला, परंतु टायमिंग इथे फसलाय. तर यावेळी ऑन साइडला चेंडू लॉफ्ट केलाय. एक सिंगल कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर. तर 17 धावा. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. तर यावेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. यावेळी आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. षटक क्रमांक इथे मात्र 14 समाप्त झाले. 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लवफलकावर लागली ती मात्र 19 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि करायचे आहेत तुम्हाला मात्र 68.
तर उदय भोईर याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकार हॅट्रिक लगावली तर प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शेवटचं षटक गोलंदाज देखील आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी श्याम येतोय. तर 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु इथून बॅट्समन झाला बाद. तर हेमंत बोधे यांनी जर 3 षटकार लगावले तर अमोल बोधे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र चौकार येतो. टीमची धावसंख्या 4 ने वाढते. धावा लागल्या 23. प्रवीण पवार यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल बॅट्समनला जर 3 षटकार लगावले. यावेळेचा बॉल बॅटची एज. तर 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. बॅकफुटला गेलाय सिद्धिविनायक टायटन्सचा संघ, कारण की टार्गेटचा विचार केला तर 87 रनचं मोठं टार्गेट होतं. 87 रन्स कंप्लीट करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण चांगली गोलंदाजी पाहिली सुनीलची. दुसरं षटक बजरंगने देखील हाताळलं. त्या ओव्हरमध्ये बजरंगच्या दरम्यान चांगली गोलंदाजी झाली. षटक क्रमांक 3 संतोषने देखील अव्वल दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अतुलच्या दरम्यान देखील चांगली गोलंदाजी झाली आणि त्यामुळे कुठेतरी सिद्धिविनायक टायटन्सचा संघ नक्कीच बॅकफुटला गेला. यावेळेचा बॉल देखील डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून रिलीज झालाय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. तर शेवटचा बॉल. तर इथे मात्र फलंदाज बाद होतोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर ज्याच्या बॅट मधनं 61 धावा आल्या तर बजरंग ठरला या मॅचचा हिरो आणि 4500 रुपयाचा मानकरी, जे कॅश प्राइज त्यांच्या संघ मालकांनी देखील दिलंय. वाघोबा टायगर्स टीमचे संघ मालक देखील आपण पाहिलं